आई वडील आजी आजोबा सद्गुरू यांच्या चरणी नतमस्तक। भारत माता की जय, वंदे मातरम। जय जय श्री राम, जय श्री हनुमान, जागे वाले की जय। जय भवानी, जय जिजाऊ, जय शाजीराजे, जय शिवराय, जय धर्मवीर शंभूराजे। आज आपण खरवली जी नदी आहे त्या नदीच्या इथे आलेलो आहे। कारणही तसंच आहे, भयंकर वास्तव तुमच्या समोर आज सकल हिंदवी स्वराज्य सेना श्री प्रकाश सुखमी रघुनाथ सावंत, संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, पत्रकार आणि संपादक। आज माझे मित्र आहेत, त्या मित्राने मला सांगितलं ते आज अमावस्या निमित्त ते गेली 15 वर्ष या ठिकाणी येतात, चेंबूरवर येतात। माझे एकदम आणि देव धर्माचं पवित्र कार्य करणारे आमच्यासारखे कर्मठ हिंदुत्ववादी आहेत। तमिलजी याने हा प्रकार मला सांगितला, लगेच मी तातडीने कुठलंही कारण न सांगता या खरवलीवर आलेलो आहे। आता इथल्या जे गाववाले आहेत, जे राजकीय पुढारी आहेत, सकल हिंदू समाजाचे हिंदू, कारण आपण जेव्हा आतमध्ये येतो तिथं छत्रपती शिवाजी महाराज असा हा प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वाराच्या ठिकाणावर आपण आतमध्ये येतो, तिथं आपण बघितलं असाल मातोश्री वृद्धाश्रम आहे, इकडे पुढे दत्त मंदिर आहे, तिथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे। हा सर्व भाऊल हा जो विभाग आहे, हे जे गाव आहे हे आपल्या सकल हिंदू समाजाचा हिंदूंचा आहे, गाववाल्यांचा आहे। पण इथं वास्तव भयानक आहे। इथं काही आता मी 5-6 ताई फिरलो माझ्या धर्मबंधूंबरोबर, तमिलजी बरोबर, तेव्हा तिथं सर्व मुसलमान वस्ती झालेली आहे। आणि जेव्हा इथल्या काही स्थानिक लोकांशी मी बोललो, खरवलीचे स्थानिक पुत्र त्यांच्याबरोबर बोललो, त्यांनीच मला आमंत्रित केलं, त्याला बोललो तेव्हा ते बोलले, सावंत साहेब हे आपल्या जागृत आणि सकल हिंदू समाजातल्या हिंदूंना दाखवा वास्तव। आता ही बघा, खरवलीची मोठी नदी आहे, प्रसिद्ध नदी आहे, या ठिकाणी बघा कोण आहे, ते सर्व स्थानिक नसून हे बाहेरून आलेले। आणि इथं जे आपले काही हिंदू पैशाच्या हव्यासापोटी आपल्या जमिनी विकतायत। पण तुम्हाला आजच सांगतो आणि विनंती करतो की आता याच्या पुढे एकही जमीन जर तुम्हाला विकायची असेल तर सकल हिंदू समाजाच्या हिंदूलाच विकावी। आपले खूप दानशूर व्यक्ती आहेत, आपले सर्व डेव्हलपर आहेत आणि त्यांना विकावी, अन्य समाजाला विकू नये। कारण उद्या इथं मुंबईला जो शिवाजीनगर आहे, बैगनवाडी आहे किंवा भेवंडी आहे, या ठिकाणसारखा वास्तव आहे आणि सकल हिंदू समाजातला हिंदू हा धोक्यात येईल, म्हणून आम्ही आज तुमच्या समोर आलेलो आहे। आणि वास्तव भयंकर आहे। इथं आपण बघितलं असाल, आता मी बघितलं दुकानवाले पण मुसलमान आहेत, रिक्षावाले मुसलमान आहेत, इथं गाला धुत आहेत, सर्व तेच आहेत। कपडे काय नदीचं जे शुद्धीकरण पाहिजे ते इथं काही दिसत नाही। म्हणून माझी सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने सकल हिंदू समाजाला, खरवलीच्या स्थानिक भूमिपुत्राला विनंती करतो की आपण आता जागृत व्हा आणि आपला एकही जमिनीचा तुकडा फक्त आणि फक्त सकल हिंदू समाजाचा हिंदूलाच विका, अन्य कोणाला। कारण स्वामी समर्थ महाराज यांच्याबरोबर तिथं गुरुजी आहेत, त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं, त्यांची पण आता मुलाखत घेतोय आम्ही सर्व। पण आम्ही सर्व वास्तव दाखवण्याचं कारण हे आहे की कारण आमचं कर्तव्य आहे, आम्ही कोणाला उपकार करत नाही, आमचं कर्तव्य आहे सकल हिंदू समाजातल्या झोपलेल्या हिंदूला जागा करणं। आणि वास्तव तुमच्या समोर आहे। आणि बघा इकडं तमिलजी इकडे व्हिडिओ फिरवा, ते सर्व आपले शिवकालीन आणि सर्व हे वास्तू आहे इथं। आणि या वास्तूला उद्या जर धोका निर्माण होणार असेल तर माझं दायित्व आहे, माझं कर्तव्य आहे सकल हिंदू समाजाच्या झोपलेल्या हिंदूला जागा करणं। आणि बाकी तुम्ही सर्व सुज्ञ आहात। आणि तमिलजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही सर्व बातमी हा सर्व प्रकार आमच्या समोर आणला। आणि तुम्ही बघत असाल, हे बघा इथं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पण आहे, बघा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे। महाराजांचं नाव पण पुढे असणार की नाही याची शंका येते। म्हणून आपण बघितलं असाल, जिथं हे अल्पसंख्याक आहेत तिथं हे दबून असतात, जेव्हा यांची माणसं जास्त येतात तेव्हा इथं त्यांची दादागिरी वाढते आणि धोक्याची घंटा म्हणून आज आम्ही स्वतः या ठिकाणी आलेलो आहे। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र।